अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 24 जुलै 2025 वार गुरुवार. या दिवशी आहे आषाढ अमावस्या. हिलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर या दिवशी आषाढ अमावस्येच्या दिवशीच यंदा गुरुपुष्यमृत योग जो आहे तो देखील आलेला आहे. तर या 2025 मधील हा पहिलाच गुरुपुष्य योग आहे. गुरुपुष्य योग खूप महत्त्वाचा मानला जातो. या गुरुपुष्यामृत योगावर 12 फुलवातींची अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. कितीही कठीणातील कठीण काही आर्थिक समस्या असतील तर त्यावर अत्यंत प्रभावी अशी ही गुरुपुष्यामृत योगावर केली जाणारी ही सेवा आहे, हा उपाय आहे. हा बघा, सेवा हा उपाय कसा करायचा, कधीपासून सुरुवात करायची याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 24 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या आहे आणि याच दिवशी योगायोगानं गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतो. तर या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा तर करायचीच आहे आणि त्याचबरोबर बघा, अनेक लोक या गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करत असतात. अगदी थोडं का होईना पण सोनं खरेदी करत असतात. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधी विकायची वेळ येत नाही किंवा गहाण देखील ठेवायची वेळ येत नाही. म्हणून जर तुमची देखील ऐपत असेल, तुमची देखील इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी सोनं नक्कीच खरेदी करा. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. बघा, अनेकांनी ही सेवा केलेली असेल, त्याचा अनुभवही घेतला असेल. तुम्हीही ही सेवा नक्की करा. बघा, प्रत्येक घरात ही सेवा व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. कितीही कठीणातील कठीण आर्थिक समस्या असू दे त्यातून नक्कीच मार्ग मिळेल. लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. ज्या काही आर्थिक अडचणी असतील, संकट असतील त्या दूर होतील. तर ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला बघा गुरुवारीच करायची आहे. कारण गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा, त्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी 24 जुलैला सायंकाळी 4:44 सुरुवात होणार आहे. ते शुक्रवारी सकाळी 5:30 असणार आहे. म्हणजेच ही सेवा तुम्ही 24 जुलैला संध्याकाळी 5 नंतर कधीही करू शकता. फक्त सुरुवात गुरुपुष्यामृत योगावरच करायची आहे. नंतर कधी करायची, कशी करायची, बघा ही 24 दिवसांची सेवा आहे. अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्या सर्वात आधी त्याचे नियम काय आहे तर बघा, परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण. कारण आपण एवढी सुंदर सेवा करणार आहोत तर परान्न वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य करायचा आहे. बाकी काही नियम नाही. त्याचबरोबर सेवा सुरू केली तर ती मध्येच थांबवू नका. त्याचबरोबर सेवा सुरू करताना एकच वेळ आणि ठिकाण निश्चित असावं. मग बघा, तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी 24 तारखेला 4:44 नंतर ही सेवा सुरू करू शकता. दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर शुक्रवार नंतर तुम्हाला बघा सलग 24 दिवस ही फुलवातींची सेवा करायची आहे. तर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सकाळ, संध्याकाळ किंवा दुपार एक वेळ निश्चित करायची आहे आणि त्या वेळेला सेवा करायची आहे. तर यासाठी तुम्हाला एक पंती लागणार आहे. मग पंती घेताना त्यातल्या त्यात चांदीची असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही मातीची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता, स्टीलची तुम्ही पंती किंवा दिवा घेऊ शकता. फक्त घेताना थोडा आकाराने मोठा घ्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला असं काय करायचं आहे, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला गुरुवारी 1 फुलवात शुद्ध गाईच्या तुपात बुडवून ही सेवा सुरू करायची आहे. यासाठी बघा,
शुद्ध तूपच घ्यायचं आहे, तेल चालणार नाही. पहिल्या दिवशी 1 फुलवात, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे. अशा चढत्या क्रमाने तुम्हाला पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा करत 12 दिवशी 12 फुलवाती होणार आहेत. 13व्या दिवशी देखील बघा त्यानंतर उतरता क्रम करायचा आहे, म्हणजेच 13व्या दिवशी तुमच्या पुन्हा 12 फुलवाती होणार आहे. त्यानंतर 14व्या दिवशी 11 फुलवाती, त्यानंतर बघा अशा एक क्रमानं कमी करत करत तुम्हाला जायचं आहे. अशा 24 दिवसांची ही सेवा आहे. त्याचनंतर ह्याची जी कोजळी आहे किंवा जी काही रक्षा आहे ती एका डब्यात संपूर्ण 24 दिवस होईपर्यंत साठवून ठेवायची आहे आणि त्यानंतर ती विसर्जन करायचे आहे. तर त्यासाठी एक बघा, आता मध्येच सेवा सुरू असताना जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करून सेवा कंटिन्यू करायची आहे. तर बघा यासाठी सेवा करताना बघा काय करायचं आहे. सर्वात आधी एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये 1 फुलवात तुपात बुडवून 1 फुलवात ठेवायचे आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर बघा त्याला पंतीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता फुलं अर्पण करायचे आहे. त्यानंतर फुलवात प्रज्वलित करून सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करत असताना तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं आहे फलश्रुतीसहित. बघा तुम्ही संस्कृतमध्ये म्हटलात तर अतिशय उत्तम. त्यानंतर 1 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 1 माळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची. ह्याच पद्धतीने तुम्हाला रोज सेवा करायची आहे. फुलवाती पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशी ही 24 दिवसांची सेवा अगदी रोज करायची आहे. आर्थिक प्राप्तीची ही अतिशय सुंदर सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीची तुमच्या कितीही कठीणातील कठीण जर आर्थिक काही प्रश्न असतील तर ते याने नक्कीच दूर होणार आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.